नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8 योजनेच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या 8 वेगवेगळ्या अनुदानाचे पैसे राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे कोणतं अनुदान आहेत, या अनुदानासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील किती लाभार्थी शेतकरी आहेत, एकूण त्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे, हेक्टरी रक्कम किती आहे, कोण्या पिकासाठी आहे आणि कधी तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार, कोणत्या खात्यामध्ये वितरित होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 वेगवेगळ्या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत, ज्याच्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान, सततच्या पावसाचं अनुदान, दुष्काळी अनुदान, हे सर्व अनुदान मंजूर आहेत। आणि हे 8 अनुदान कोणत्या आहेत या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान। मित्रांनो, गत वर्षी राज्य सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांचं सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलेलं होतं, परंतु अद्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना ह्या सततच्या पावसाचं अनुदान भेटलेलं नव्हतं। आणि या सततच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ह्या सततच्या पावसाच्या अनुदानाचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि वाशिम या 14 जिल्ह्यातील जवळपास 26,50,951 शेतकरी पात्र करण्यात आलेले होते। आणि या 26,50,951 शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत, अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे। एकूण 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये मंजूर केलेला होता निधी। आणि या निधीपैकी जे निधी वितरण बाकी आहे, हे निधी सध्या वाटप सुरू झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली होती, अशा KYC पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सततच्या पावसाचं अनुदान जमा केलं जाणार आहे। परंतु हे लक्षात असू द्या की ज्या शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं नव्हतं, त्या शेतकरी बांधवांना हे अनुदान भेटणार आहे। मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं अतिवृष्टीचं अनुदान आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2023 जून ते ऑगस्ट दरम्यान जवळपास 11 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती। आणि अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं नुकसान झालेलं होतं। आणि अशा नुकसान झालेल्या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता। आणि याच्यापैकी हे 11 जिल्ह्यातील जवळपास 14,09,318 शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना हा अतिवृष्टीचं अनुदान वाटप बाकी होतं, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे। ज्यामध्ये अमरावती जिल्हा आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर या जवळपास 11 जिल्ह्यातील 14,09,318 पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी होतं, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात झालेली आहे। एकूण 993 कोटी 1 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते। मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये, म्हणजे 34 जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता। आणि या अवकाळी पाऊस पडल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे केले आणि सामूहिक पंचनामे केल्यामुळे राज्यातील 23,96,061 शेतकरी बाधित आढळून आले। आणि या बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2,109 कोटी 78 लाख रुपयाचा निधी अवकाळी पावसासाठी निधी मंजूर केलेला होता। परंतु आता या सर्व राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सुरू आहे। काही शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण झालेल्या आहेत, ज्यांना विके नंबर आलेले आहेत, आणि अशा KYC पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांना अवकाळी पावसाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि अशा 34 जिल्ह्यातील 23,96,061 पात्र लाभार्थ्यांना 2109 कोटी 78 लाख रुपयाचा निधी मंजूर करून वाटप सुरू झालेला आहे। परंतु तुमची जर यादी आलेली नसेल, तर तलाट्यांच्या माध्यमातून काही दिवसामध्ये तुमची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात येईल आणि नंतर तुम्हाला तुमची KYC करून तुम्हाला ते अनुदान भेटणार आहे। मित्रांनो, पुढचं म्हणजे खरीप हंगाम
23ची पीक विमा योजना, जे की शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये प्रीमियम भरून विमा योजनेमध्ये सहभागी झालेले होते. अशा 34 जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 9 विमा कंपन्यांना आपलं राज्य सरकारचा दुसरा हिस्सा अनुदान वितरित केलेला आहे, ज्यामध्ये 9 विमा कंपन्यांना 2,069 कोटी 34,69,958 रुपयाचा हप्ता वितरित केलेला आहे. आणि या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण पूर्ण झालं, परंतु काही शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा बाकी होता. आणि अशा 25% अग्रिम पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण या महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. याचबरोबर मित्रांनो, आता जो काय म्हणतो आपण सीसीचा पीक विमा, उर्वरित पीक विमा, 75% पीक विमा, असा वेगवेगळा पीक विमा म्हणतो आपण. जे काय तुमचा राहिलेला पीक विमा असतो तो सीसीच्या क्लेमनुसार मिळत असतो, ज्यामध्ये तुमचं पोस्ट हार्वेस्टचा डेटा, तुमच्या जिल्ह्याची अंतिम आकडेवारी संपूर्ण ग्राह्य धरून तुम्हाला पीक विमा भेटत असतो. आणि आता सीसीचा उर्वरित 75% पीक विमा सोयाबीन, कापूस आणि तुरीचा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण की उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट दिसून आल्यामुळे आता विमा कंपन्यांकडे संपूर्ण सीसीचे अहवाल गेलेले आहेत. आणि लवकरात लवकर मे महिन्याच्या सुरुवातीपासून या खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होईल, अशी एक माहिती सध्या एक अपेक्षा आहे. याचबरोबर मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अनुदान म्हणजे दुष्काळी अनुदान. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला महत्त्वाचा GR काढला आणि त्या पहिल्या GRच्या माध्यमातून 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला. आणि काही दिवसानंतर या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं. जवळपास या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 2,443 कोटी 22,71,000 रुपयाचं दुष्काळी अनुदान मंजूर केलं. जवळपास आता या सर्व 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी 22,34,934 शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं. प्रति शेतकरी 25,500 रुपये हे दुष्काळी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे, अशा KYC पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रति शेतकरी 25,500 रुपये हे दुष्काळी अनुदान जमा केलं जात आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या ही KYC झालेली नाहीत. याद्यासुद्धा पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत, परंतु काही सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे KYCचं पोर्टल चालत नाही आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या KYC रखडलेल्या आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे, अशा KYC पूर्ण झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रति शेतकरी 25,500 रुपये हे दुष्काळी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे. एकूण 2,443 कोटी रुपयांचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे मागील 3 वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान. खरीप हंगाम 2020, 2021 आणि 2022 या 3 वर्षापूर्वीचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना भेटलेलं नव्हतं, काही तांत्रिक त्रुटीमुळे, शेतकऱ्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे भेटलेलं नव्हतं. मग अशा 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 106 कोटी रुपयांचं मागील 3 वर्षापूर्वीचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. पण लक्षात असू द्या की ज्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं नव्हतं, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि फक्त 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 106 कोटी रुपयांचं हे अतिवृष्टीचं अनुदान आहे. याचबरोबर मित्रांनो, 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं वाढीव अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे, ज्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील या सर्व 10 जिल्ह्यातील जवळपास 64,598 पात्र लाभार्थ्यांना 61,71,91,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं वाढीव अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 8 योजनेचे व 8 वेगवेगळ्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा जिल्हानिहाय पात्र लाभार्थी शेतकरी संख्या वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.